सुरुवातीलाच बातमी आहे मनसेच्या गोटातून। मनसेची रविवारी शिवतीर्थावर बैठक होणार आहे। सकाळी 9 वाजता या बैठकीचं आयोजन केलंय। मनसे नेते पदाधिकारी या बैठकीला उपस्थित राहणार आहेत। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका तोंडावरती आहेत, पालिकेच्या निवडणुका तोंडावरती आहेत। या सर्व पार्श्वभूमीवर मनसेची शिवतीर्थावर बैठक होणार आहे। राज ठाकरे यांनी ही बैठक बोलावली आहे। या बैठकीला मनसेचे सर्व नेते पदाधिकारी हे उपस्थित राहणार आहेत। या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांसंदर्भात मनसेची रणनीती ठरण्याची शक्यता आहे। अधिक माहिती घेऊया, आपले प्रतिनिधी अनिल सावरे आपल्या सोबत जोडलेत। अनिल, तोंडावरती स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका सोबतच पालिका निवडणुका आहेत, त्या पार्श्वभूमीवर ही बैठक आहे। या बैठकीत अन्य कोणकोणत्या विषयावर चर्चा होईल? खरं तर जगदीश पाहायचं झालं तर आपण पाहू शकतो लोकसभेच्या निवडणुकीला मनसे राज ठाकरे यांनी आपण पाहू शकतो महायुतीला बिनशर्त पाठिंबा दिल्यानंतर आपण पाहू शकतो की विधानसभेला महाराष्ट्र नवनिर्माण सेना जे आहे पक्ष स्वबळावर लढला। त्यानंतर आपण पाहू शकतो आता ज्या आहेत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका त्या होणार आहेत। याच पार्श्वभूमीवर आपण सुद्धा बैठका आता सुद्धा गेल्या 30 तारखेला सुद्धा आपण पाहू शकतो ज्या महाराष्ट्र निवडणुकांच्या बैठका झालेल्या आहेत। एकंदरीत उद्याची जी उद्या बैठक आहे शिवतीर्थावरची बैठक बोलली, त्यामध्ये आता राज ठाकरे जे कार्यकर्ते कशा जे पदाधिकारी असतील त्यांना कशा प्रकारे संबोधित करतात, कशा प्रकारे बूथ बांधणी असतील किंवा जे महानगरपालिकेच्या निवडणुका आगामी डोळ्यासमोर ठेवून काय मार्गदर्शन करतात आणि कशा प्रकारे जास्तीत जास्त जागा लढवतात ते सुद्धा पाहण्यात येणार। खरं तर जगदीश पाहायचं झालं तर यावेळेस महानगरपालिका सर्वच पक्ष जे आहेत तो बरोबर लढणार आहेत। मात्र आता हे एक महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला एक मोठं आव्हान सुद्धा मानलं जाणार आहे। अनिल, तुम्ही असेच जोडलेले रहा। आणखी एका बातमीवर तुमच्याकडून माहिती हवी आहे।